सो गाईज मस्त आता 2 तास झोप काढली. 6:30पर्यंत काहीतरी झोपलो. सकाळी येऊन सेटअप वगैरे झाला लावून सगळा. तर आता उठलो, बरं वाटलं जरा. फ्रेश मूड. कायरा पारो वगैरे सगळ्यांची तयारी झाली. सगळे गेलेत मंडपात. चला आता आम्ही पण आता फ्रेश वगैरे होतो आणि जातो मस्त मंडपामध्ये. आणि बघू काय आता नवऱ्याचा उंबर वगैरे आणायचा, आंघोळ वगैरे घालायचे, तो प्रोग्राम चालू होईल. दाखवतो तुम्हाला कसं गावत ते. चला मग भेटूया पुढे. तर गाईच मस्त रेडी वगैरे झालो. आता निघालो बाहेर. सागर भाऊचा पण फोन आलेला. सागर भाऊ आलेत म्हणजे आपले मित्र ब्रास बँडवाले बसले. त्यांना सांगितलं जरा बस तिथं. हा काय सागर आलाय, बसलाय. बोल ना भाऊ. सगळे आपली टीम आले ब्रास बँडची. चालतो भाऊ. तर काही सागरला वगैरे भेट देऊन पटकन आवाज देऊन आलो इथं मांडवाजवळ. बघू मांडवाजवळ काय धांदल चालली ती. हा हा या सगळे आहेत तिथं मांडवात. सगळे येल्लो झाले. असा सेटअप इथं. फक्त आता हल्दीचं नाव राहिलं टाकायचं. सगळे येल्लो झालेत. आणि वहिनी आल्यात. रमादाची बायको पुरा आंब्याचा झाडच घेऊन आले. या वहिनी या. आणि हे झाले प्रदीप भाऊ पण आलेत. सगळ्या बोक्या वगैरे. आणि तर मावशी आणि आई जेवणाची तयारी करायला लागली दुपारची. बघू सगळं मस्त चिकन. व्हेज पण आहे. हां अरे हा वटाणा, फ्लावर वटाणा. हा बाबू काय आलो बेटा. बघू आता घरात जाऊन काय चाललंय. पारो तर मस्त येल्लो नटले. गाईच बघू घरात काय काय विषय. चटई बिटय हा झालंय. पप्पांच्या फोटोला हार वगैरे टाकून. वहिनी आहेत, ताई आहेत. तिथं आपला चौक लावलाय. देवादेवचा चौक असतो म्हणजे आपलं वारली पेंटिंगचं, तो लावलाय. दिवे वगैरे लावून झालेत गाईज. तर अशी पुरी तयारी चालले. चला आता तुम्हाला दाखवत राहू काय काय आता पुढे प्रोसेस होईल. चला बघूया, भेटूया पुढे. काही जे चवली सुपारी, मांडवाची सुपारीची वाटा चवली बांधेल. नवरदेवची झलक झाली आता. दादा पण आहे. पुरी धांदल चाललेत. आंब्याच्या डाळ्या लावायच्या, त्या लावून घेऊन. हा मगाशी वाटत लपडी झालेली. हा ना. चला चला चालले धांदल. हे आलंय सागर वगैरे आलंय. सागर वगैरे आले. बोल आता काय झालेलं मगाशी बोलते. विषय झाला काय तर. कोणी भास्कर दानी अशी कामं करायला लागला तो. ठीक आहे चालेल. काय रे दादा, आत्याला नकली गजरा दिला बोलते. आत्याला नकली गजरा दिला. इथं दादाची सुत्तल राहिली. भाऊ सुत्तल दे रे, सुत्तल दे ना. मस्त शूट ना काय नुसता येल्लो. बघा नुसती धांदल. नुसता पिवळा ना रात्री काय होत. थांब दादा, ही सुपारी का वाटतात. अच्छा म्हणजे आपल्यामध्ये प्रथा आहे. या हा ठीक आहे असा विषय आहे का. ठीक आहे बोला. हे वाल ओके दादा. हे मांडवाचे वाळ. चला जरा खाऊ मस्त. हल्दीचे वाळ. हा ठीक आहे. हा ओके आत्या. इथं फोटो चाललाय. तर आपल्या उमरी भास्कर दादा आणि पुष्पा वहिनी आहेत आजच्या उमरी. आता त्यांना हळद वगैरे लावतील उमरीला. हात्या भडकले. उमऱ्याने पॅन्टले फुल घातले.
त्याच्यामुळे आता उमरीला हळद लावायची प्रोसेस चालू झाले. उमऱ्याच्या डोक्या विकायला जबरदस्ती लावायला लावले. उमरी शोभले पाहिजेत ना. चला गाईज आता चालू आहे उमरीला. सुवासिनी हळदी लावतायत. मग जाऊ उंबर घ्यायला. येऊ मी काय बोलते तारा रेरी हल्लेच बँडवाले तारा रेरी वाजवतील. हा वाजवत आहेत. चलो बजा. ब्रास बँडम पूजनम स्वाहा. नमस्कारो या आम्ही पूजनम. सागर भाऊ ही आपली सागर भाऊची टीम पूर्ण. उमरी चला. चला काहीच आता उंबर या झाडाची पूजा होते आणि सोबत उमरा आणि उमरीची पण ते बनलेत ते भास्करदा आणि वहिनी. हा उमराचा झाड आहे. आता याचं आता पूजन होईल आणि मग परत हा इथून उचलून मंडपात नेला जाईल. हो खतरनाक नाचलो. गरम पण खतरनाक झाला. सगळे नाचले मस्त. चालू आहे आता उमराची पूजा. हा फांदी तोडायला लावली. हा
चला घेतला आता उंबर. आता परत इथून जाऊ आम्ही मांडवात जाऊ. आता परत तेच मजाएंगे और नाचेंगे और मांडव में जाएंगे. हा असा मांडव सारखा याच्या खालून उंबर आणि उमरी येतील, याच्या खाली राहतील. चला आता निघू इकडनं परत वाजत गाजत जाऊ उंबर घेऊन. चले भाऊ ये चल. चला ये चल चल. चलो गाईज सागर पटपट. चले ये. चला गाईज आता उमरी सज्ज झालेत. आता आपण पण आता सज्ज होऊ, परत नाचू. काय बोलते मारो परत इथून तिथे मांडवात. चला चला काय बोलते. हा ऊन पण खूप वाढलंय, चटके लागतात पायाला. चलो
गाईस उंबर बांधायची मांडवात प्रथा झालेली आहे बघू शकता. आणि आता जाणार आहे पाणी घ्यायला. करवले आणि सुवासीन जाणार आता नवऱ्याला आंघोळ घालण्याचं पाणी घ्यायला. घागर आणि माठ घेऊन चाललेत आता सगळे बघू शकता तुम्ही. उंबराची प्रथा झाले आहे ना. आलंय उमरे नाव घ्यायचंय नाव घ्यायचंय. घ्या माईक घ्या घ्या ना घ्या. परिरिस नको घ्या जरा घ्या पटकन घ्या जरा. पाणी पण आणायला जायचंय. चल दादा घेतो तर. अरे घे ना. हो मास्कर दा घे चल घे चल. आरसदार परसदार परसदारच होता मोगरा. हा आमची गाठ सोडा. हा विसरला. मोगऱ्याचा पडला होता सडा. हा आमची आईचं गाठ सोडा. हा आणि तुमच्या आईचा सोडतो सोडतो. शिवी नाही शिवी नाही. हे गाली दे रहा है गाली दे रहा है गाली दे रहा. परत घ्या बहिणी घ्या तुम्ही आता. गौरी वहिनी सुहासीन घ्या नाव घ्या. चला घ्या परत. आनंदीर माझ्या हौशी रोहित रावांचं नाव घेते हळदी रोहनच्या हळदीच्या दिवशी. हो मामा नवऱ्याचा माणूस असं कसं वाटेला जास्तच कसं असं कसं रस्त्याला नाचताना वाकडं तिकडं असं कसं रस्त्याला नाचताना वाकडं तिकडं. नवऱ्याचा मामा असा कसा रस्त्याला नाचतो डोमगावला चला 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 जावे चला पाणी घ्या चला. तर काहीच करवल्या आणि सुवासीन मामीशा आल्यात आता पाणी भरून होऊ शकता. आता माठातलं पाणी म्हणजे आंघोळीसाठी आपण आयतूनच चालू करा. चल सागर भाऊ चालू करा चला. हे पटपट हां हां थांब ऐकून. गाईज इथं नवऱ्याची केस कापायला लावलीत. गाईज नवऱ्याची केस मांडवात नवऱ्याची केस कापली जात आहेत. आणि भास्कर गावला पण त्याच्या ग पाठीमाग त्याच्या ग पाठीमाग त्याची गावली उभी गाडीचे पंख्याचा वार गाडीचे मायेचा वार. आता पॅकअप झाल्या मस्त ब्रँड कडक वाजवला. आता उद्या येतील वर्मा आणि नवरा आणि तिकडे मंडवा नवरीच्याकडे वाजवायला. चल भाऊ चल चल येतात दादा इथे. आणि
तर गाईज इथं चालू झाल्या आता आंघोळ घालायची प्रथा. तर तुम्ही बघू शकता इथं आता नवर देवाला आंघोळ घालतील आणि वरमाय पण नवऱ्याच्या मागे बसेल. हरवलेला मामीचा सुवासीन नवऱ्याला घेऊन फिरताय. तर गाय नवऱ्याला उठणं लावले आता. तर गाईज आता नवऱ्याला पाटावरच डायरेक्ट उचलतील. बघा आता पाटावरच उचलतील. हा बठ्ठाच उचललाय, बठ्ठाच दादा, बठ्ठाच उचललाय. हे बठ्ठाच उचललाय आमच्या बट्टा ना. नवऱ्याला नेला दाराशी, नवऱ्याला नेला दाराशी, नांगोल घाले बारमाशा, अंगोल अच्छा बारमाशा. तर गाईज मस्त उंबर वगैरे आणला, नवऱ्याला आंघोळ वगैरे करून झाली. आता बघू पुढे काय काय चालू आहे. आता तुम्हाला दाखवतो आता पुढे काय, आता काय काय चाललं आहे प्रोग्राम. आता इथे वाटतं वडे तळायचा प्रोग्राम चालू केला आहे. तो दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. वडे काढतील. चला मंडळी बसले सगळी. गाईज इकडे आता पूजा वगैरे चालू आहे. दादा आले मस्त बसलाय. तर आता पूजन वगैरे आपल्या देवांचं वगैरे दादा करतील. आपण जाऊ आता मांडवात, टोपली सजूया. तिला आता आलो जरा टोपली सजवता. हां हां. तर गाईज वडे तळायची प्रक्रिया चालू झाल्या आता. वहिनी पण आल्यात. आणि इकडे खेळतायत संगीत खुर्ची. तर गाईज हा चौक असा आपला असतो देवाचा. त्याचं पण आता पूजन होईल. सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठ. पूजन इंद्राच्या झाडाचं पूजन. दोनची आला दोनची. टू थ्री.
हे घ्या वडे. आवाजच नाही जोरात. हा हा फोटो मध्ये पण आवाज आला बंद करा. फ्री आणि आणि लागतील चिकन वडे. काय बोलतात त्याला अजून? त्याला काय बोलतात? काय बोलतात त्याला अजून? आणि दुसरं हा अरे कहना क्या चाहते हो? आमच्यामध्ये बिल वडे पण बोलतात. बिल वडे. तर गाईस डान्स चालले तिथं आता सगळ्या मुलींचे. तर गाईस 5 जोड्या आम्ही म्हणजे 5 मामा वगैरे आम्ही याला आता हळद लावून घेतो. 5 जण म्हणजे आम्ही आता सगळे मामा आहेत तेवढ्या याला हळद लावून घेतो. पट वाशिंग बाजू चला. मग ही याला हळद लावून झाली. याची उद्या हळद नवरीकडे जाईल. रोहित मामा. तर गाईज रोहित मामाच्या मांडीवर बसलाय. तर आता पटपट हळदी लावून घेऊन नवरदेवाला. चला 5 जोड्यांची. काकीशी मामीशी सगळे आहेत का? हा सगळ्यात मामा आहे काकी आहे सगळे. वाशिंग बांधायला लागले. मग आजच्या बोलवा. जगन्नाथ दादा आणि विमल वाहिनी हळदी लावतायत. मोठ्या मामाचा मान. गाडी साफ करते. गाईज आणि आता ब्लॉगर गेलाय आपला. तुम्ही बघू शकता आपला ब्लॉगर आणि वहिनी गेले आहेत. तुम्ही बघू शकता. बायकोला नको घेऊ. त्याला घे ब्लॉग अरे गोरे अजून आले रे. आज गोरा तू मुद्दा स्वतः लावून गेले. तो स्वतः लावून हा ब्लॉगर बघा किती छान छान हळद लावतो. हे बोलले स्लो स्लो मोशन. आता फास्ट. तीन चार झाले. 3 झाले. 3 झाले. 3.5 झाले. गाडीला आत पुसायला लावलंय. तुला पुसायचं आहे? घ्या भाऊ घ्या. बघा तुम्ही ब्लॉगरची काय अवस्था केली आहे बघा इथं. ब्लॉगरची मॅनेजमेंट वाल्यांची अवस्था. पुरेपूर दाढीचा उपयोग करून घेतलेला आहे इकडे सगळ्यांनी. इथं दादा लावतोय. भास्कर दादा याला पोरी घे. एक गोड असते. भास्कर खतरनाक मागवला आली.
दाढी बिडीला पुसले हळद. काय होतं दाढीला हळदी लावणार छान दिसतो बोलते ताई. लाव 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 हा तू हिच्यासाठी मोठा स्टेज बनवाय तिकडे लावल वाटतं. चला गाई चालू आहे इथं हल्दी प्रोग्राम चालू आहे. चला भेटू आता मग थोड्या वेळाने. तर गाई स्टेजच्या बॅकड्रॉपसाठी हा बॅनर याचं इथं काम चाललंय. इथं स्टेजचं चाललंय बघू शकता. संध्याकाळी फुल धिंगाणा आहे. काय बोलतो वेष्टी फुल धिंगाणा फुल राडा. आता स्टेज बीज लागल्यावर मस्त संध्याकाळचा माहोल वेगळाच असेल. चला मग भेटूया आता थोड्या वेळाने. तर गाईज बघा नवरदेव कसा सजला आहे. पापड हो जाएगा तेरा पापड. भाजी आहे. चला गाई जेवून घेतो. 3 दिवसानंतर आज जेवतो ना आपण दुपारी. हां 3 दिवसानंतर आज जेवतोय दुपारी. 3 दिवस दुपारचं जेवणच केलं नव्हतं. चला आता खाऊन घेतो मस्त आणि भेटतो थोड्या वेळाने. चला बरं झालं. गाईस बर्फाच्या लाद्या आल्यात मस्त चिल्ड व्हायला. अजून इथं काम स्टेजचं चाललं आहे. संध्याकाळची वाट बघताय सगळे आखी. अरे रोहनची हळद फोटोग्राफर आणि बनवलं आहे. ऑर्केस्ट्राचा साऊंड आलेला आहे उतरवायला लावलं आहे. आणि आता या बर्फाच्या लाद्या उतरवू पटपट चिल्ड होण्यासाठी. चला पुढे अजून काय प्रोसेस दाखवतो तुम्हाला. दादानी रात्रभर जागरण करून तर गाईज ही नवऱ्याची हळद आता नवरीकडे न्यायला लावली. नवऱ्याची हळद नवरीकडे न्यायला लावले. बिल्ला आणि रुपया चाललाय तिकडे मस्त वन साईड थाप आणि स्नेहर घेऊन. तर जातील आणि परत मग संध्याकाळी परततील हे लोक. दादा चौकात जा. हां चल. चला गाईज तर आता नवऱ्याची हळद तिकडे नेले. नवरा आल्या तोंड बिंड धुवून. वरून खाली खालून वर चक्रा चालू आहेत आपल्या. नवरा गोरा झाला ना. चल गेली बाय आता हळद गेली तुझी तिकडं. तर गाईज वेस्टे आईस फोडतोय म्हणजे बर्फ. हे सगळं थंडा वगैरे स्टॉक वगैरे ड्रिंकचा वगैरे सगळा ठेवायला. वेस्टे आहे हे जे आहे कार्तिक चिने हातोडी घेऊन. कायरा आले बघायला. कायरा आईस हातला 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 हातला. हा नाही नाही तिकडे नाही. तर गाईज बघू शकता स्टेजवर आता बॅकड्रॉप बॅनर चाललाय. फुल धांदल चालली यांची ओरडाओरडी बघू शकता. तर गाईज इथं स्क्रीनिंगचं काम चाललंय. स्क्रीनिंगचं काम. इथे हा साऊंड डीजेसाठी हा ऑर्केस्ट्रासाठी साऊंड. दादा आलेत सगळं लावतायत. दादा सेट करतायत. आणि आता प्रॉपर बॅकड्रॉप लागलेला आहे. स्टेज असं आहे. लाईट्या आणि स्टेज राहिला आहे फक्त आता 1 तास. मग 1 तासानंतर आपण मचू.
मस्त बोला. आपले डान्सर आलेत, ममता ताई पण आहे वाटतं, यांचं नाव ममताच आहे आणि या दोन ताईंचं नाव माहिती नाही मला, पण बिपिन म्हात्रेच्या व्लॉगमध्ये असतात. इथून जा. हा करतोय कार्तिक. चला काय अजून चालू आहे तयार. तगडा तगडा दादा, खतरनाक सेटअप वगैरे तर टाकून झालाय. दादाने असा आवाज खोलला सगळ्यांचे कान भाई, खतरनाक हे झाले. मजा आली मजा आली. चला आता सेटअप बिटअप मस्त झालाय सगळं टाकून. पाहुणे वगैरे पण आलेत आपले वाणगावची आणि आता जाऊ मस्त तयारी वगैरे करू आणि मग इकडे येऊ. मग आशिष दादा वगैरे येतील आणि मग शो वगैरे चालू होईल. चला तर गाईज बघू शकता आशिष दादा आले तिथं आणि तरी आमची तयारी झाली नाही. दादा बरं आहे ना? एकदम प्रवास व्यवस्थित एकदम ठीक आहे ठीक आहे. दादा आला आता थोड्या वेळाने चालू करू आणि दादा एकदम राडा करणार आहे. अरे दादा कर आराम कर. हो करतो 7:30. हो चालेल. A few moments later. तर गाईज मस्त रेडी झालो. येलो कलरची पटाणी घातले. दाखवतो तुम्हाला मी कशी ड्रेसिंग मारली ते बघा. आता जाऊ बाहेर आणि एकदम धुमाकळ घालू. आणि हा बघा नवरदेव पण आलाय मस्त. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ, दिवस पहिला. चला आता मी दाखवतो माझी पण ह्याची ड्रेसिंग बघा. तर माझी दाखवतो. तसेच मान्य श्री नवरदेव रोहन दादा यांनी पण स्टेजवर यायचं आहे. तसेच नवरेचे मामा योगी दादा यांनी पण स्टेजवर यायचं आहे. आशिष पात्र प्रस्तुत ऑर्केस्ट्रा मेरे गायन का नाम.